गोकुळ दूध संघाच्या अखत्यारीतील 1108 दूध संस्था अवसायनात काढण्याचे आदेश दिलेत। या दूध संस्थांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे। सुमारे 1200 दूध संस्था गोकुळच्या निवडणुकीत मतदानापासून वंचित राहिल्या तर त्या अन्य ब्रँडकडे वळण्याची शक्यता आहे। त्यातून रोज 2,27,589 लिटर दुधाची गोकुळला कमतरता भासेल। अशावेळी महाराष्ट्र शासनाने गांभीर्याने लक्ष घालून सर्व दुग्ध संस्थांना मतदानाचा अधिकार द्यावा अशी मागणी मनसेने केली आहे। त्याबद्दलचे निवेदन दूध विभागाचे सहनिबंधक प्रदीप मालगावे यांना देण्यात आले आहे। कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या 1108 दूध संस्था अवसायनात काढण्याचा आदेश देण्यात आलाय। गोकुळच्या संचालकांनी योग्य वेळी योग्य उपाययोजना केल्या असत्या तर या दुग्ध संस्था अवसायनात गेल्याच नसत्या असं मनसेचं म्हणणं आहे। अवसायनात निघालेल्या दूध संस्थांना न्याय द्यावा या मागणीचं निवेदन मनसेनं दुग्ध सहनिबंधक प्रदीप मालगावे यांना दिलंय। गोकुळ दूध संघाला शिखरावर नेणाऱ्या प्राथमिक दूध संस्थांना अवसायनात काढून संपवू नका असं जिल्हाध्यक्ष राजू दिंडोर यांनी सांगितलं। 50 लिटरपेक्षा कमी दूध घातलं म्हणून या संस्था अवसायनात काढण्याचं कट कारस्थान आहे। पण या संस्थांकडून 50 लिटरच्या आत दूध पुरवठा का झाला याकडे लक्ष द्यावं अशी मागणी मनसेनं केली आहे। तसंच गोकुळकडून दुधाला योग्य भाव मिळत नाही असा आरोपही करण्यात आला। या प्राथमिक दूध संस्था अवसायनात काढल्या तर त्या अन्य दूध संस्थांकडे वळतील आणि त्यातून गोकुळचं नुकसान होईल। त्यामुळे महाराष्ट्र शासनानं या अवसायनात निघालेल्या दूध संस्थांना मतदानाचा अधिकार द्यावा, अन्यथा अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळं फासण्याचा इशारा देण्यात आला। यावेळी शहराध्यक्ष प्रसाद पाटील, अभिजित पाटील, निलेश धुमा, अमित पाटील, राजू पाटील, निलेश असगावकर, संजय चौगले उपस्थित होते।